रात्री 11:15 वाजता. सर्वात पहिले हॅपी बर्थडे बिग बॉस. पहिली गोष्ट म्हणजे मला स्वतःवर डाऊट आहे की मी एवढी मोठी सक्सेस पार्टी कधी देईन, कारण की मी पार्टी पसंत नाही आहे. पण अशी वेळ आलीच तर डेफिनेटली माझे ऑब्वियस काही नावं आहेत, ते सगळ्यांनाच माहिती आहेत आणि मी सगळ्यांच्या समोरही बोललेलो आहे. त्यामुळे मी जास्ती काही बोलणार नाही आहे इथे. मी ऑब्व्हियसली एक नाव आहे विशाल, त्याला नाही बोलवणार बिकॉज पहिल्या दिवसापासून माझं आणि त्याचं कनेक्शन काहीच झालेलं नाही आहे. मागच्या आठवड्यात जे काय झालं त्या इश्यूजवरनं मला वाटत नाही की मी त्याला पार्टीला बोलवीन. त्याचं नाव मी स्ट्राईट करतो. विशाल, काही बोलायचं आहे? हो बिग बॉस, आमचं दोघांचं यामध्ये एकमत होतं नेहमी. मी त्याला आवडत नाही, तो मला आवडत नाही. पहिल्या दिवसापासून ॲटलिस्ट ह्याच्यावर आमचं एकमत आहे. आम्ही कधी एकमेकांशी ते लकीली लपवलं नाही आहे. आमच्यामध्ये जे पण झालं, जे वादविवाद झालं, ते धक्कामुक्की झाली, ते आमच्यामध्ये व्हायला नको होतं असं मला वाटतं. त्यामुळे मी सॉरी बोललो आहे. त्याच्या आधी पण 1-2दा आम्ही बोललो आहे. हे आपला एकमेकांना आपण आवडत नाही आणि ते तेवढाच ठेवूया. ह्याला घाण नको करायला. आणि मला मान्य आहे की तो मला त्याच्या पार्टीमध्ये नाही बोलवणार आणि आय एम ग्लॅड. वाटतं की आत्ता या लेवलवर सगळेच इथे प्लेयर्स आहेत, सगळ्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे इथे. पण कनेक्शन वाईज बोलायला गेलं तर माझं अनुश्रीबरोबर एवढं कनेक्शन झालेलं नाही. एकदा थोडंफार झालं होतं. अनुश्रीचा गेम पण मला एवढा कळला नाही जेवढं तुमच्या टोळीच्या लोकांना कळलं असेल. आमच्यामध्ये ते चालतं, तुम्हाला माहिती नसायचं, तुमच्यामध्ये चालतं, आम्हाला माहिती नसायचं. त्यामुळे एकमेकांचा गेम कळणं ते पॉसिबलच नव्हतं. मी अशा लोकांवर कनेक्ट होऊ शकत नाही जे स्वभावच म्हणतात की खोटारडा आहे. स्वभाव खोटारडा नाहीये. मी तेव्हा पण हे उत्तर दिलं होतं जेव्हा तन्वीचं हे तक्रार होती. मी हे उत्तर दिलं असेल, खोटं बोलून माझा फायदा होत असेल, काय ॲज सच काही कुणाचा खून करायला सांगणार नाहीये मी. पण काही असेल वडेवर, जर फायदा होत असेल तर मग मी खोटं बोलते. तर ते मला पटत नाही, त्यामुळे मी ऑब्व्हियसली आणि त्यामुळे तुला इन्व्हाइट करणार. आय एम सॉरी. रात्री 12 वाजता. माझं पहिलं नाव राखी आहे. जेव्हापासून आली आहेस तेव्हापासून तू आम्हाला एक वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या नजरेने बघते की आम्हाला काहीच खेळता येत नाही, आम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे तू मुद्दामून पोक करून, जे लोकांना त्रास देऊन ज्या पद्धतीने तू जो गेम खेळत होतीस, तो गेम त्या लेवलचा नव्हता. तू त्यासाठी वेगळ्या लेवलपर्यंत जात होतीस. न कळत का होईना तू माझ्या घरापर्यंत पोचलीस. एक लिमिटपर्यंत सगळ्या गोष्टी सहन होतात राखी, पण एकानंतर होत नाही. त्यासाठी तुला आरबीची गरज लागते की आरबी सांगेल तर तू येऊन सॉरी बोलशील. ते तुझ्या मनातून आलं नाही. हा इगो नाही चांगला. आपण एखादी गोष्ट करतोय आणि एखादी गोष्ट झाल्यानंतर त्या गोष्टीने जर कोणाला त्रास होत असेल तर आपण स्वतःहून जाणं आणि स्वतःहून बोलणं, हा फरक असतो राखी. आणि ते तू करायला पाहिजे होतंस. नाही, तुला आरबी घेऊन आला आणि त्यांनी केलेलं की मी तुला चॅलेंज करतो, तू सॉरी तिला सांगणार आणि तू येणार, मी आणणार तुला. तो चॅलेंज करतो ही वेगळी गोष्ट आहे, पण तुला स्वतःचं काही मत आहे की नाही राखी? तुझं हृदय आहे की नाही? काही कुठे तुझं मन आहे की नाही की तू पण एक स्त्री आहेस? कुठेतरी काहीतरी आपण बोलतो असताना म्हणून मी आली ना. नाही, तुला त्यांनी सांगितलं म्हणून आलीस ना तू. माझ्या डिक्शनरीमध्ये सॉरी, मला हे जे वाटलं ते मी सांगितलं राखी. आणि त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं राखी आणि मी सॉरी मी तुला नाही बोलू इच्छिते. त्यामुळे मी तुझा फोटो ट्रॅश करू इच्छिते. हो, मला कशाला बोलवणार? तू कुदून नाचणार आहेस तिथं पार्टीमध्ये, मला कशाला बोलवणार? कारण तुझ्यापेक्षा छान डान्स मी करते. आली मोठी, मी तुझ्या पार्टीमध्ये जबरदस्ती येणार राकेश बरोबर. तू काय करणार? मला वाटलं नव्हतं मी हे नाव घेईन, पण मला असं वाटतंय की जिथे कनेक्शन बनले नाहीत आणि म्हटलं जाते की मी ताई म्हणून फक्त रिस्पेक्ट म्हणून बोलवते, तर आपण जिथे बसतो एकत्र, आपण पिकनिक करायची गोष्ट करतो. माझ्या समोरच झालं होतं प्रभूची गोष्ट की जिथे तू प्रभूला नाही केलंस आणि मी तुला म्हटलं की तू प्रभूसाठी डील नाही केलंस. तू इतक्या जोरात ओरडली होतीस की मी तुला काही रिप्लाय नाही केला. का नाही केला? कारण तू माझी होतीस. राकेशने डोक्यावर तुझ्या बर्फ ठेवला होता, तेव्हाही मी तुझ्यासाठी ज्या पद्धतीने तुला सांगायला आली होती, तिथेही तू माझ्यावर इतक्या जोरात ओरडली होती, पण मी तेव्हाही तुला काहीही बोलले नाही. जिथे मला नाही करायचं होतं तू मला नाही केलंस ओट, मला काही फरक नाही पडत. वाईट वाटलं की तू आरबीला केलंस, ठीक आहे. तू बोलली असती ना ताई चल ना, दोघांपैकी कोणाला तरी करायचं, तुम्ही दोघेही माझेच आहात, पण मला त्याला करायचं होतं, ते चाललं असतं मला. पण तिथे तू ते म्हणालीस की माझा तुझ्याबरोबर बॉन्ड नाही झाला आणि माझा आरबी बरोबर बॉन्ड झालाय,
तर तेही मला कुठेतरी खटकलं. मला मान्य आहे की आपण एकत्र आहोत, आपण काठा कधीच तुटणार नाही, पण हे कुठेतरी हर्ट होत आहे, मला फील होते ही गोष्ट. तर मला असं वाटतं की जर आपण ह्याच्यात नाही आहोत, त्या फिलिंगमध्ये नाही आहोत, तर मग आपण एकमेकांच्या पार्टीमध्ये काय करायचं, कशाला जायचं त्या सक्सेस पार्टीमध्ये, उपयोग नाही असं रिलेशनचं. हे अशा पद्धतीने बोलणं कुठेतरी बरोबर नाही आहे. आणि प्रत्येक वेळी आपण एक लेवल सोडून आपण जे बोलतो तेही बरोबर नाही, आणि म्हणून मी तुला पार्टीला नाही बोलवणार. माझं नाव तन्वी आहे. झालं तुझं? हां, तू ऐकत नाहीस नीट ताई, हा तुझा प्रॉब्लेम आहे. प्रभूला मी छोटा भाऊ मानलंय, तर दादाला मी मोठा भाऊ मानलंय. मला काही गोष्टी आहेत ज्या मी तुला येऊन बोलते, त्या मला थोड्या बहुत खटकतात. तुला मी ताई म्हणते, एक रिस्पेक्ट देते. माझं तुझ्यासोबत कनेक्शन ताईप्रमाणे तसं नाही झालंय. मी काय करू? मी जे बोलते ते मी बरोबर करते ना. मग तुझं सगळं मी ऐकून घेऊ, प्रत्येक वेळी तू ओरडणार मी ऐकून घेणार, तू बोलणार मी ऐकून घेणार, हे असं कसं होणार प्रत्येक वेळी? मग ताई म्हणून रिस्पेक्ट देतो तेव्हा ताईवर एवढ्या जोरात कोणी ओरडत नसतं, कधीच नसतं बोलत, आणि अशा पद्धतीने कोणीच रिॲक्ट होत नाही. बोल आता. हा प्रॉब्लेम आहे. जेव्हा मी स्वतःचा टाईम मागते ना, तेव्हा तू देत नाहीस. हे मी तुला कायम म्हटलंय. आणि जेव्हा मी चिडलेली असते तेव्हाच तू येतेस. तू हे विसरतीयस की मी फॅमिली मेंबर बोलले होते त्याच्यामध्ये. तू माझ्यासोबत इतके दिवस उठतेस बसतेस, पण मला तसं कनेक्शन बहिणीसारखं नाही फील झालंय. फॅमिली आहोत आपण, पण तेवढं नाही झालंय कनेक्शन. त्याला मी काय करू? आता तू बाजूला अरे मग असताना कनेक्शन सांगितलं नाही ना. झालं, मग कशाला बनवायच्या पार्ट्याच, कशाला कोकणात जायची ट्रिपा बनवायच्या, कशाला अगं, बोलायचं, friend म्हणून असशील ताई, मी कशासाठी बहीण भावाचं सांगते, कशासाठी आपण त्या नातं खोट्या सांगते. हे करायचं. चल ते नसेल आपलं बनलं, पण कुठेतरी एक रिस्पेक्ट असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये एक रिलेशनशिपमध्ये एक रिस्पेक्ट असतो, आणि तो घेऊन चालायचा असतो. मग आता मी काय बोलले? हेच तू करतेस प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणून मला चिडावं लागतं, कारण तू ऐकूनच घेत नाहीस. मग किती चिडले मी. हे तू करतेस. मी तुझ्याबरोबर असं कधी आवाज माझा वाढवायला लावतेस, मला पण असं तू वाटतं की ऐकतच- तू जेव्हा थोडंसं पण बोललीये तर त्याच्यावरचा डबल आवाज तुझा राहिला आहे तन्वी, हे तुलाही माहिती आहे. ताई कर प्लीज कर. नाही होणार माझं. अरे नाही होणार. तन्वी, हे बघ, तुमचं दोघांचंही नातं मी पाहिलं, माझ्या डोळ्यांनी पाहिलं, माझ्या समोरच झालं. दोघंही वेगवेगळ्या डिफरंट पर्सनॅलिटीज आहात. दोघांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, हे ॲक्सेप्ट केलंय मी. येस, ती एक सेन्सिटिव्ह आहे काही काही गोष्टींवर. तू अँगर कोशन जो आहे तुझा एक हाय होतो कुठल्या कुठल्या गोष्टींवर. तिचं म्हणणं आहे की फक्त ती तुझ्याकडे येते बिकॉज शी केअर्स फॉर यू. तू त्या झोनमध्ये नसतेस की तू तिचं ॲक्सेप्ट करू शकतेस, तिचं मायाळू नेचर, किंवा त्यावेळेला ती केअर दाखवते. तुला नको होतं तेव्हा, आणि त्यावेळेला तू ओरडतेस, ते तिला आवडत नाही. मी 2-3 वेळा सांगते मला माझा टाइम दे, मला माझा टाइम दे. तेव्हा तू तिच्या रेवाबरोबर बोलतेस, ते चालतंय. त्याच्या आधी गेली तू होती रेवा, सांगितलं नाही, तेव्हा तुम्ही दोघं बोलत होता, त्याच्यानंतर मी बसले. टेम्पर तिला आवडत नाहीये, ते तुझं टेम्परचं माहिती ना तुला इश्यू आहे. अरे दादा, मी अशी होते. मी बोलायला जाते, ती परत चालू करते, मी परत अशी होते, परत चालू कर. आता त्याच्या पुढे मी अजून काय करू? ती बोलूच देत नाहीये. बोल, सगळे बघताय तिथे, बोलूच देत बोल. नाही. ती आता ती गप्प बसली, बोल ना आता. तू ऐकून न घेता जे करतेस ना ताई, हेच मला आवडत नाही कुठेतरी. आणि याच्यावरती मी बऱ्याच वेळा बोललीये तुझ्याशी. ठीक आहे, तुला नाही बोलवायचंय सक्सेस पार्टीमध्ये, थँक्यू सो मच, कर श्रेड. मध्यरात्री 12:15 वाजता. माझं पहिलं नाव आहे अनुश्री. माझं तिच्याशी फारसं काही कनेक्शन नाही झालं आहे, म्हणजे गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण जर बोलेल तरी आमचं काही गेमबद्दल कधीच बोलणं झालेलं नाही आहे. तसं जसं तिला माझा गेम कळत नाही, तसाच मलाही तिचा गेम काही कळून आला नाही. आणि गेमला सोडूनसुद्धा एक बोलायचा आपण कोणाशी तरी प्रयत्न करतो. मी माझ्याकडून सुरुवातीला प्रयत्न केला होता अनुश्रीसोबत बोलायचा, पण मला त्यावेळेस ती उद्धट वाटली. कुठे ना कुठे ते रूड आणि ॲरोगन्स तिच्यामध्ये मला तो वाटला. आणि मग त्यानंतर मीही प्रयत्न केला नाही, कारण माझीही एक सेल्फ रिस्पेक्ट आहे. तर म्हणून मला पहिलं नाव अनुश्रीचं द्यायचं आहे. कनेक्शनच नाही आहे आपलं तसंही काही, तर मी कायच बोलणार आणि मी कायच एक्सपेक्ट करणार तुझ्याकडून. मी ना खूप मूडी आहे. मला माहीत नाही कोणत्या इन्सिडन्सवरती तू मला, म्हणजे तू हे बोलतेस की मला खूप रूड वाटली अनुश्री. मे बी त्यावेळेस खूप काहीतरी झालं असेल डोक्याचं दही, त्याच्यामुळे मी तसं स्पॉन्टेनियसली तसं रिॲक्ट केलं असेल. बट आय एम सॉरी इफ तुला काही प्रॉब्लेम झाला असेल त्या गोष्टीचा. पण आता कायच बोलू, किती वेळा बोलू. मी जेन्युअनली माझं
खूप कमी लोकांसोबत कनेक्शन होतं. आता डे 1 पासून हे लोक माझ्या इथे ह्या घरात आहेत, तरी ह्यांच्यासोबत फार असं काही जगावेगळं कनेक्शन झालेलं नाही आहे. एकच माणूस उरला आहे डे 1 पासून, हा ज्याच्यासोबत माझं कुठेतरी काहीतरी आहे, कारण मी तशी मुलगीच नाही आहे. इट्स ओके, मलाही तसं तुझ्या पाठीला येऊन मी कायच करू. बिग बॉस माझं दुसरं नाव राहणार आहे विशाल. पर्सनल त्याच्याशी असं काहीच झालेलं नाही आहे, पण गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी नेहमी बोलले की त्याची स्ट्रॅटेजी आहे, पण मला त्याचा गेम नाही पटत. तो ज्या प्रकारे खेळतो किंवा चाव्या चोरल्या असेल किंवा जेही काही कधी किंवा नाही कोणीतरी- चोरलंय. चोरी word कोणीतरी- use करू नको कोणीतरी हाताने दिली असेल किंवा विसरले असेल चुकीने आणि ह्याने उचलले असेल, जेही काही असेल ते मला कधीच पटलेलं नाही आहे. घरामध्ये भरपूर लोक बोललेत की तो माझ्या पाठीमागे खूप काही बोलतो, हिचा काय गेम आहे किंवा ही वाईल्ड कार्ड आहे, हिला नाही बनू द्यायचं आहे. राखीने पण मला सांगितलं होतं की विशाल बोलतो की तू तिच्याशी का बोलते, तिचा का गेम अप करते. तर मी तुला अगेन सांगते की माझा गेम कोणीच अप करत नाहीये. नाही, मला आन्सर का देते तू? हा, मी तू ऐकलंयस ना, मला का आन्सर मी ठीक आहे, तू बोललास ठीक आहे. मीही काही बोलली असेल जिथे मला नसेल पटलं तुझं कधी, मीही बोलले. तर ते कनेक्शन नाहीये, म्हणून मी विशालला माझ्या सक्सेस पार्टीमध्ये इन्व्हाइट नाही करणार आणि त्याचं कार्ड मी श्रेड करणार. मला तुझ्या पार्टीमध्ये यायला खूप आवडलं असतं. मला खूप आवडतो तू ॲज अ पर्सन, पण गेम वाईज मला तो अजिबात आवडत नाही आणि ते मी गेमसाठी बोलतोय, नॉट ॲज अ पर्सन. पाठीमागून लोक माझ्याबद्दल तुला काय बोलतात त्याच्या मला पडायचंच नाही आहे, कारण ते पाठीमागे बोलतात म्हणून ते माझ्या पाठी आहेत. तू मला जेव्हा ऐकतेस आणि मी जे बोलतो ते मी बोलतो आणि मी जसा खेळतो या गेममध्ये जसं मला कळतं आणि एकदम थाटपणे बेभानपणे खेळतो, ते माझा गेम आहे. जर तुला आवडत नसेल तर आय अप्रिशिएट दॅट. मध्यरात्री 12:30 वाजता. तिकीट टू फिनाले मी मेहनतीने झेलले, पण मिरची मात्र खूप जणांना झोंबली. त्या दिवसापासून अथक प्रयत्न चालू आहे तिथे मला कसं बदनाम करायचं, माझी कशी बाहेर जनतेला काय साईड आहे काय नाही हे दाखवण्यासाठी किती लोकांचे काय प्रयत्न जे चालू आहेत ते मला दिसतायत. आता चांगली गोष्ट आहे. तशी मिरची कुणालाच नाही लागली आहे. तुझं नावच घेतलं नाही मी. नाही, मी सांगते, अगं, पण तुझं नावच नाही पण मी घेतलं अजून. एक्सप्लेन करते, ऐकून घेशील. बिग बॉस परत बोलतील मला माझ्या माझ्यासोबत कम्पीट करत होते आणि ते कार्ड पण आम्हीच आणून दिलं होतं आणि मी तुला कॉंग्रॅच्युलेट पण केलं होतं आणि मी खूप खुश होते, कारण तू एक स्ट्रॉंग प्लेअर आहेस. तुझा गेम ऑलवेज स्ट्रॉंग आहे आणि तू टास्क पण खूप चांगला खेळलीस. त्याबद्दल नेहमी मी अप्रिशिएट करेन तुला. मी तुला तुझ्या पर्सनॅलिटी वाईज मला फेक वाटतं, हे कारण आहे ते. पण ठीक आहे ना अनुश्री, तिला तर बोलू दे. मला हे म्हणायचंय, तिकीट टू फिनाले मिळाल्यानंतर मी एक फर्स्ट फायनलिस्ट झाले आणि फायनलिस्ट बनल्यानंतरच विनरचं एक पुढचं टप्पा असतो. जो टप्पा गाठताना लोकांना रिअल पर्सनॅलिटीवरून जज करायचं असतं त्या विनरला. आणि जेव्हा 13 आठवडे झाल्यानंतर अचानक सगळ्यांना आठवायला लागतं की अरे तन्वी अशी, तन्वी तशी, तन्वी तशी, म्हणजे कुठल्याच नॉमिनेशनमध्ये माझ्याबद्दल बोललं गेलं नव्हतं, कधीच घरामध्ये माझ्याबद्दल अशा गोष्टी बोलल्या गेल्या नव्हत्या माझ्या तोंडावरती वगैरे. आणि अचानक भयानक मी फर्स्ट फायनली झाल्यानंतर कसं माझं नाव खराब करायचं, ही जी प्रोसेस आता चालू आहे लोकांची, चालू द्या, असू द्यात. माझं जर्नी लोकांनी बघितले 24 तासामध्ये. कुठेतरी मी वाईट बोलले असेल कोणाबद्दल तरी, कुठेतरी मी पाठीमागे कोणाच्या तरी चुगली केली असेल, काहीतरी केलं असेल, ते सगळंच दिसलं असणार आहे लोकांना. मला ते स्वतःला सांगायची असं फार गरज नाही. माझं पहिलं नाव असणार आहे विशाल. विशाल जसा आहे ती पर्सनॅलिटी मला कुठेतरी पटत नाही, म्हणूनच मी दुसऱ्या आठवड्यात त्या ग्रुपमधून बाजूला झाले होते. माणूस म्हणून कुठेतरी खटकायला लागला आणि जिथे कुठे आम्ही पहिल्या आठवड्यामध्ये मित्र होतो तिथे दुश्मनीमध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि जर मी जिंकतेय तर मी माझ्या दुश्मनाला का बोलवेन, बाहेर गेल्यानंतर पण तुझ्याशी दुश्मनी ठेवेन. तर जर बाहेर पडणारच आहे विजेता बनून तर माझ्या सक्सेस पार्टीमध्ये हा करेलच काय. त्यामुळे मी विशालला ॲक्सेप्ट इट. माझं दुसरं नाव आहे अनुश्री. ती म्हणते मी मुडी आहे, मी गेमसाठी खोटं बोलते ज्याच्यामध्ये माझं प्रॉफिट होतं वगैरे, तो तिचा गेम आहे. पण अनुश्री पहिल्या 2 ते 4 आठवड्यांमध्ये तिचा ट्रॅक असं होतं की मला नाही करायचं, मी नाही करणार, मी अशीच आहे, मी काय करू वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा मला अनुश्री तशी पटली होती. त्यानंतर तिला जेव्हा लोक असे म्हटले की
अशा मुलीला कोणच कॅप्टन बघेल. त्यावेळेस सगळे सदस्य तिला बाहेर काढत आले कॅप्टन्सीमधून. त्यानंतर ती आम्हाला अशी दिसली की ती करायला लागली कामं. 11व्या आठवड्यानंतर अनुश्री मला पुन्हा अशी दिसायला लागली, मला नाही करायचंय, मला नाही उठायचंय, मी करेल नाही करेल, तू कोण का असं तसं. तरी पण मी म्हटलं जाऊ देत, हा तिचा गेम आहे, तिला ज्या प्रकारे बदलायचं त्या प्रकारे ती तिचे बदलतीये गोष्टी. 5-6 आठवड्याआधी मी अनुश्रीशी इमोशनली कनेक्ट झाले होते. तेव्हा मी तिला बोलायचे की आपण बाहेर जाऊन भेटू, हे करू ते करू. मी तुझ्याशी बाहेर जाऊन छान बोलेन, अजून व्यक्त होऊन बोलेन, कारण इथे थोडं दडपण येतं बोलायला. मी अजून छान बोलेन तुझ्याशी. तर अनुश्री हो हो करायची. त्यानंतर बऱ्याच आठवड्यानंतर मला सागरदादाकडून असं ऐकायला आलं की अरे तिचं काय यार, तिथं बाहेर जाऊन आपली तोंडा पण नाही बघणार आहे, तिथं बोलतेच आहे वगैरे. मग जर का ती बाहेर जाऊन कॉन्टॅक्टच ठेवणार नसेल तर माझ्या कॉलवरती ती माझ्या सक्सेस पार्टीला तरी कशी येणार? ऑब्व्हियसली हा माझा म्हणजे तिच्यावरती उठवलेला प्रश्न आहे. पण उत्तरांवरून कळलं आपली व्हॅल्यू काय आहे तिच्या नजरेत. सो ठीक आहे. यामध्ये व्हॅल्यूचा प्रॉब्लेम नाही. बघ मी ठरवणार की मी बाहेर जाऊन कोणासोबत बोलायचं कोणासोबत नाही बोलायचंय. आणि मी आहे ना आता काय म्हणतात विठ्ठली आहे, माझं डोकं आऊट झालंय आता ह्या घरात राहून आहे ना वैताग आलाय मला ह्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघून. आणि हे माझं जेन्युइन मत आहे, ऑनेस्ट. तुमच्या मनात पण हे असेल, फक्त एवढंच आहे की तुम्ही सांगणार नाही किंवा नसेलही, काही असू शकतं. पण हा नाही हा पण माझं तोंडावरच सांग. एक्झॅक्टली माझं असं मी सांगतेय आणि मी जेन्युइनली नाही भेटणार आहे, खरंच नाही भेटणार आहे, खरंच नाही भेटणार. बोलू पण नका. कशी आहे आता तू जे म्हणालीस ना की आधी तू मला हे सगळं बोलायचे आणि मी त्याच्यावरती हो हो बोलायचे, मग सागर दादाकडून तुला हे कळलं, तर हे असं नाहीये. इथे विशाल विटनेस आहे. 3-4 आठवड्यातच मी ह्यांना सांगितलेलं की मी तशी मुलगी नाहीये की तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट व्हाल आणि मी तुमच्यासोबत कनेक्ट होईन. माझ्यासोबत कनेक्ट होऊ नका. सरळ सांगितलेलं, तोंडावर सरळ सांगितलं होतं. जसं तुझं म्हणणं आहे की माझ्याशी कनेक्ट होऊ नका, तसं माझं म्हणणं होतं माझ्याशी जे नाती मी बनवेल ती मी पुढपर्यंत टिकवेन. जे तुला फेक वाटतात, हा तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. म्हणजे मला असं वाटतंय तुझे ऑन अँड ऑफ होत राहतात. या आठवड्यात वेगळं, त्या आठवड्यात वेगळं. आता तर वेगळी अनुश्री बघायला मिळते. जे अनुश्री ड्युटी करणारच नाही म्हणत होती ते अनुश्री जेवण बनवायला लागली आहे, सगळ्यांशी गोड बोलायला लागली. आता काय, आता शेवटचे दिवस आलेत ना, चांगलं बनवून खायला घालते. बिग बॉस माझं दुसरं नाव आहे ज्याला मी माझ्या सक्सेस पार्टीमध्ये बोलवणार नाहीये, ते आहे अनुश्री माने. अजून काहीतरी काउंटर करायचं होतं मला, काहीतरी बोलली ती मी विसरली. मध्यरात्री 1:15 तर पहिला तर बिग बॉस माझी पार्टी आणि माझ्या पार्टीमध्ये फक्त राकेश येणार आहे. आम्ही दोघं डान्स करणार आहोत, एन्जॉय करणार, दुसरं कोणीच नको माझ्या पार्टीमध्ये. माझं पहिलं नाव आहे बाहेर जाऊन मी कोणाला तोंड बघायचं नाही आहे. मी इतके पैसे कमवले, रियालिटी शोची क्वीन आहे, इंडस्ट्रीमध्ये कितीही मी काम केलं, नंबर 1 यशराज बॅनरपासून किती काम केलं. मला कधी इगो, घमंड हे कधीच आलं नाही. मी सगळ्याला प्रेम करते, कितीही काय. हे बिग बॉसचं घर आहे आणि इथे की मी बाहेर जाऊन कोणाला बघणार नाही. तर आमच्याकडे वेळ आहे का तुला बघायला अनुश्री? बघू पण नका प्लीज. ऑफकोर्स नाही बघणार. एक्झॅक्टली. मला मी सांगतेय की मी शुगर कोट नाही करते. मी तेच सांगते की मी जे मला जे वाटतंय ना ते मी सरळ सांगून टाकते. ह्यात घमंड आणि अहंकार नाही, मी तुला अहंकार आहे. मला विशाल बरोबर राहून तुला जशी संगती तसाच माणूस होतो. संगतीचा असर एवढा लेट झाला आता 13व्या आठवड्यात. ती मला 10 वर्ष ओळखते तिला. बरोबर. मला तू सांगते तू हे करते ते करते, बाई जे करते डंक्याच्या चोटवर करते. मी जशी आहे तशी आहे. बिग बॉसने टास्क दिला असता की तुम्हाला डोक्यावर अंडे फोडले असते. असा टास्क असतो की तुम्ही बसतात, तुम्हाला मिरचीचा धुवा द्यावा लागतो, टॉर्चर करावं लागतं, करतात. तेव्हा तुम्ही असं सांगणार बिग बॉस हे जेवण आहे, आम्ही ह्याला हात नाही लावणार. बिग बॉस हा जिरा आहे. बिग बॉस हे अंडे आहे, आम्ही हात नाही लावणार. तुम्हाला कळतं अनाज असं पाप एवढं असं पाप असतं. तर ही माझी वेगळी स्टाईल आहे. महाराष्ट्राच्या जनताला नाही आवडणार, मला इथून काढणार. ठीक आहे, जसं तू सांगा मी अशीच आहे तर मी पण अशीच आहे. मला राग येतो, मला कोणी ट्रिगर करतं, अरे तुझ्यात हिंमत नाही आहे, अरे तुला शपथ आहे, अरे मला करून दाखव. अरे तुमची माझ्या शेपटीवर पाय ठेवणार तर मी झोपणार की टासणार? कळलं? हसू नकोस, अजून बाकी आहे. तर मला ना आई कशाला ऐकू,
मी ऐकायला आली आहे का? तू मला स्वतःच बोलायचं सांगतेयस. तर तू सांगते मला असं हिचं गेम आवडत नाही, तर तुला कसा गेम आवडतो? मला काय करायचं? मला माझा गेम आवडतो. फक्त थोडी चुगली केली आणि थोडं हे केलं ते गेम नसतं. हे वापरवायला लागतं, हे वापरा. आणि हे तर तुझी पावली पडली आहे. पावली तर तुझ्या हात आहेच ना तुझ्याकडे. पावली काय असतं? डिक्शनरीमध्ये जा. मी तुझी गुगल नाही आहे. आता तू जे काही बोललीस ते तू काय म्हणालीस की मी डंकेची चोटवर करते आणि हे करते ते करते. मग मी पण डंकेच्या चोटवर सांगते की मी बाहेर जाऊन तुम्हाला नाही भेटणार आहे. ह्याच्यामध्ये गेम, इगो, अहंकार हे सगळं कुठून आलं? अगं तू कोण आहेस आम्हाला भेटायला? अगं मी कोणीच नाहीये, तू तर मग राखी तू सावंत कशाला आहेस. सांगतेस? अगं आम्हालाही नाही भेटायचं तुला. काय सांगू तुझ्याबद्दल? मी हिला बोलवणार. तू एवढी महान मी आहेस. माझ्या पार्टीला हिला बोलवणार. हिला भांडी घासायला येत नाही ना, माझं सगळं झाल्यावर हिला भांडी घासायला बोलवणार. राखी, प्रक्रिया पूर्ण करा. येस बिग बॉस. आणि मग माझी खाण्यापिण्याची व्यवस्था? ते तुला देऊ, डोंट वरी. बिग बॉस, माझं दुसरं नाव आहे विशाल, ज्याने 10 वर्षाची मैत्री आणि त्याच्याबरोबर होती ती तोडली. मी तोडली? खरं सांग. मी आजपासून तुझी दोस्ती तोडतोय. असं मी नाही बोललोय. तू खोटं नको हे बोल. काय? कॅमेरावर आहे. तू बोलली की मी तुझी कालच मैत्री किती वेळा? तोडते. तू उलटा बोलतीयस. खरं खरं एकदम उलटा. तुझ्या जीवावर मी तर जगत नाही. ओके, बोल बोल. ठीक आहे. आणि अरे बिग बॉस, मला ह्याचा काय आता काय गेम दिसत नाही. वेट करतोय शो कधी संपणार. मी आता मला करा नाही तर मला ट्रॉफी द्या असं नसतं. एव्हरी डे 24/7 खेळायचं असतंय. ते कोपरा पकडून वेट नका करू. कधी संपणार, कधी मी स्टेजवर असं जाणार, वाटतं मध्ये मी तुझ्यासारखं खेळायचं असतं. सारखं स्क्रिप्टेड गेम नाही खेळत. माझा ड्रामा आहे तर आहे. तुम्ही ऍटलीस्ट मी तुझ्याबद्दल- खेळते. मी ऍटलीस्ट मी तुझ्याबद्दल ते मी नाही करू शकत. कोपऱ्याला बसत नाहीये. ते करू शकत जास्त नाही. बोलू मी नको. फालतू ड्रामा करू आपली शकत नाही. दोस्ती फेक संपली गेम आहे. खेळू शकत नाही. मी स्क्रिप्टेड शो करू शकत नाही कारण हे एक रियालिटी शो आहे. अरे तू टोळीमध्ये किती लोकांना युज केलंयस आणि थ्रो हे केलंय. माझा गेम आहे. मी आहे ना बसलो इथे. म्हणजे ह्याचा गेम गेम आणि आमचा गेम मी इथे बसलो आहे. प्रेम. ओके. बिग बॉस, माझं झालंय. प्रक्रिया पूर्ण करा. काय करायचंय? ओ या या आलास ना पार्टीमध्ये, डोकंच फोडेल तुझं. मध्यरात्री 1 वाजता. पहिलं नाव खूप ऑब्वियस आहे, राकेश बापट. मला ह्याचं गेम अजिबात आवडत नाही पहिल्या दिवसापासून. खूपदा असं त्याला लोकांनी बोललं की मी त्याच्या पाठीमागे जाऊन त्याचं पर्सनल लाईफ बोलतो. तर या मंचावर सगळे कॅमेरा आहेत आणि महाराष्ट्राने मला बघितलंय. मी राकेश बापटबद्दल त्याच्या मागे पर्सनल आजपर्यंत बोललो नाही. गेमबद्दल मी रोज बोलतो. मी रोज गेम डायसेक्ट करतो. मी ह्याचं काय मूव होणार आहे, त्याचं काय मूव होणार आहे, ह्याचं कसं काउंटर करायचं, ते लोक काय करतात, कारण तेच माझं गेम आहे. ते उठल्यापासून झोपण्यापर्यंत मी सगळ्यांबद्दल मागे बोलतो, पण गेमबद्दल बोलतो. कोणाही बद्दल पर्सनल बोललो नाही, त्याच्याबद्दल तर बोललोच नाही. हे मला त्याला बोलायचं होतं. तर तो पण मला त्याच्या पार्टीमध्ये बोलवणार नाही आहे. मी पण त्याला बोलवणार नाही आहे, कारण मला नाही वाटत की तो कधी माझं 6 बघेल आणि मी कधी त्याचं 9 बघेल. तर मला राकेश बापटला माझ्या पार्टीत, सक्सेस पार्टीत बोलवायचं नाही. राकेश, काही बोलायचंय? अजिबात नाही बिग बॉस. माझं जे दुसरं नाव आहे, मी असं बोलू शकत नाही की तिचा गेम मला आवडत नाही. या घरात जर कोणाशी दुश्मनी नाही, कट्टर दुश्मनी असेल तर ते विशाल कोयटन आणि तन्वी कोलतेची आहे. चांगली प्लेअर आहे, गेम स्ट्रॉंग आहे. ती स्वतःला वाघीण बोलते. मी वाघ बोलायचो स्वतःला, तर तिने वाघीण घेतलं. सर्कसची वाघीण आहे का नाही माहीत नाही, पण ऑल द बेस्ट टू हर. मला फक्त हे बोलायचं आहे की दुश्मनी कर तर कोणाला खाली पाडून स्वतः वर नको जाऊ. मी ते नाही करत. जेव्हा निकष आले आहेत इथे नॉमिनेशनचे किंवा काही आणि स्ट्रॉंग प्लेअरला नॉमिनेट करायचं होतं, तर निकष इथे लोकांना बसवतात काही ना काय करत. मी नाही करत ते. मी जे निकष आहे आणि जे आहेत तसंच करतो. मी कधी तिला वीकनेस जेव्हा की वीक प्लेअर कोण आहे, सगळ्यात वीक प्लेअर कधी तन्वीला नाही घातलं आहे तिथे. ते माझं स्टाईलच नाही. मी दुश्मनला खाली नाही पाडत, वर घेऊन लेवलवर येऊन हरवणं मला आवडतं. तर दुश्मनी आहे विशाल कोयटेने तन्वी कोलतेची. ती या गेममध्ये राहणारच. तिचं बाहेर जाऊन पण राहणार. बाहेर जाऊन मला माहीत नाही आहे. मी आपल्या पार्टीत तरी तन्वी कोलतेला नाही पाडू.
तन्वी, काही बोलायचंय? नाही बिग बॉस. मध्यरात्री 1:15 ती बोलतीये तिचा प्रश्न तुला टार्गेट करते, त्याच्यात पण मला तू घेऊन येतेस. माझा बॉन्ड नाही माझा. अरे अरे मग झक मारतो आपण इतके दिवस एकत्र. मला पण ते खटकलं. सतत काय तू बोलते, एकदा झालं परत तू तेच बोलतेस. तुला माहितीये ते ह्याला डिसरिस्पेक्ट नाही म्हणत का? ते माहितीये तू दरवेळेला उभी राहिली तिच्यासाठी, असं नाहीये की नाही राहिली. ते तिला बोलायला नको, तर मला पण पडलं ते. रेवा बरोबर तुझं चांगलं बॉन्ड झालं, व्हेरी गुड. चल मी त्यालाही हे नाही करत आहे, चांगली गोष्ट आहे. अरे मग मी काय केलं इतके दिवस? तुझं का फक्त ऐकून घ्यायला तुझ्याबरोबर रिलेशन बनवलं चांगलं? मी बोलणार आहे तिच्याशी मी त्याच्यात. मला काय गिनवावं लागलं ही गोष्ट की ह्या दिवशी त्याचं त्याच्या आधीची तर वेगळीच गोष्ट आहे. घरात चोरी केलेली ते एवढा मोठा स्क्रीनवर दाखवलं जिथे तूच त्याच्यात सामील होतीस आणि ते आतमध्ये बसून आरडाओरडा करून हे शपथ मी केलीच नाही जी तू घेऊन गेलेली असते. ते वेगळं होतं. मी तुला ते सांगते की तो फर्स्ट हाफ तिचा, त्याच्यानंतर जे माझ्यावर आली मी कधीच तिच्या कुठल्याच त्याच्या गोष्टी झाली नाहीये. आरबी तिला तिच्या प्रत्येक गोष्टीला मी तिला तेवढंच काम डाऊन करण्याचा प्रयत्न केलाय ना. मला तिथे बोलायचं होतं की दीपाली ताईचं का नाव नाही घेतलं तिने, कारण ती दीपाली ताईचं गेम नाही हे वाटत आहे ना, तर ती तिला तिकीट टू फिनालेसाठी का देईल उमेदवारी? बरोबर आहे ना, ती आरबीलाच देणार कारण आरबीचा गेम जास्त चांगला आहे आणि तो फायनलिस्ट होऊ शकतो. हेच रिझन आहे त्याच्यामागचं. ती फक्त फ्रेम असं करते की राकेश दादाचं आणि माझं कनेक्शन जास्त चांगलं आहे म्हणून मी त्याला उमेदवारी दिली. बरोबर आहे. आणि तुला नाही दिली कारण तुझी आणि माझी मैत्री आहे, तेवढं बॉन्ड नाही. पुढे कशाला होऊ जायचं? शकतं ताई की ती तिचं बोलण्याचं एकदा हा असू शकतो. दोनदा तीनदा म्हणून एकदा बोल नंतर आपलं हे बघ आता माझं काय म्हणणं आहे, हे बघ खोटं माझ्याशी होत नाही बाबा. मी खोटं रिलेशन्स नाही करू शकत. आय एम सॉरी. ती परफेक्ट आहे. आय एम सॉरी. ओके. आता स्टेजवरती आली असेल का सॉरी ताई, संपलं असतं स्टेजवरच. आय एम सॉरी. मी नाही करू हे शकत. खरं आहे. मध्यरात्री 1:30 बाय ग माय ग माय गो. काय दुश्मनी, सगळे मित्र व्हा. या बसा. मध्यरात्री 1:45 बर्थडे म्हटलं की गिफ्ट्स आलेच. आपण सगळे माझे फेवरेट आहात. जसे संगीतात 7 सूर असतात तसेच आपण माझे 7 सूर आहात. हा बिग बॉसचा प्रवास खूप खडतर आहे. या प्रवासात पुढे जाण्यासाठी कोणीतरी आपलं हवं असतं. तो सदस्य आपल्याला एका गिफ्टसारखा वाटतो. आज आपल्याला प्रत्येकी अशा सदस्याला हा गिफ्ट बॉक्स द्यायचा आहे जो आपल्यासाठी या घरात एक गिफ्ट आहे. त्या गिफ्ट बॉक्समध्ये चॉकलेट्स आहेत. आपल्याला थोडक्यात कारण द्यायचं आहे की समोरची व्यक्ती आपल्यासाठी गिफ्ट का आहे आणि त्याला चॉकलेट भरवायचं आहे. पहिला सदस्य आहेत रेवा. आम्हाला माहित आहे. तसं माझ्यासाठी इथे तिघेही ज्यांच्यासोबत मी राहते खूप स्पेशल आहेत आणि खरंच म्हणजे खूप मनापासून बॉन्ड झाला आहे. जो पण झाला आहे. आपण भरपूरदा बोलतो, भरपूर अशा गोष्टी करतो. इथे आपण हसतो, खेळतो, रडायला पण येतं तेव्हा सोबत रडतो आणि तो ग्रुप हग सगळं मला खूप स्पेशल वाटते. दीपाली ताई होती म्हणून हे पॉसिबल होतं. पण गिफ्ट म्हणून म्हणजे जे अनएक्सपेक्टेड होतं ते माझ्यासाठी तन्वी म्हणून होती. कारण टास्कमध्ये सुद्धा तिने प्रूव्ह केलं की ती माझ्यासाठी होती. भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या मी एक्सपेक्ट नव्हत्या केल्या, ज्या मी बाहेरून विचार नव्हती करून आली आतमध्ये की असं काही होईल तन्वीसोबत, पण त्या इथे राहून झाल्या. म्हणून मला तू गिफ्टसारखी वाटते आणि या गिफ्टमधलं चॉकलेट मी तुला सांगणार आहे. अच्छा का पूर्ण जास्त नको खाऊया, जाडे होऊ आपण.
जे तिने मला गिफ्ट दिले ते मी एक्सेप्ट करते आणि थँक्यू म्हणते आणि अशीच फ्रेंडशिप आपली बाहेर सुद्धा राहील हे प्रॉमिस करते. थँक्यू, आय लव्ह यू. मध्यरात्री 2 वाजता. बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरात एक खोटी मुलगी आहे जी खोटं बोलते की तिला इमोशन्स नाही आहेत आणि खोटं बोलते की नातं नाही बनवत. 4थ्या किंवा 5व्या आठवड्यात, मला ते आठवडा नाही आठवत, तेव्हा अंडी चोरीला पण गुन्हा आणि खून असं बोललं जात होतं आणि त्यावेळेस घराने असं डिसाईड केलं की माझ्यासाठी जेवण नाही बनणार, मी तिथून राशन घेऊ शकतो पण जेवण नाही बनणार. आणि ते माझ्यासाठी शिक्षा होती कारण अंडी मी चोरलेली. पण एक मुलगी आली आणि ती बोलली की मी पण चोरीमध्ये सामील होती. ती नव्हती, ती बोलली आणि मी विचारलं का बोलतीयस तू असं. ती बोलली की तू जर एकटा राहिलास तर तुझ्यासाठी जेवण कोण बनवणार. तर असं सुरू झालेलं आहे नातं आहे. खूप रोलरकोस्टर होतं, अप अँड डाऊन गेलं. पण त्या एक आठवड्यात तिने जे मला जेवण घातलं ते मी कधीच विसरू शकत नाही. ती बोलत असेल की मला नातं बनवत नाहीत, मी घाबरते इमोशनली लोकांची नातं बनवायला, तर ती खोटं बोलते. बिग बॉस ती स्वतःशी खोटं बोलते कारण ती इमोशनल आहे, ती जुडते, ती नातं बनवते आणि ती बिना सांगता लोकांसाठी करते. आणि मी तिला प्रेमाने बालू बोलवतो आणि माझी बाळू अनुश्री आणि मला हे चॉकलेट तिला भरवायचं. ये आणि मला माहिती आहे की हे चॉकलेट पण तू लपवून ठेवणार आहेस आणि उद्या मलाच देणार आहेस एक एक करून. तर थँक्यू, थँक्यू फॉर जस्ट या घरात असण्यासाठी. थँक्यू. हे घे, लपव लपव लवकर. मी जर खूप इमोशन्समध्ये वाहत गेले ना, खूप जीव लावला ना, की कुठेतरी गेम सोडून देईन अशी नेहमी भीती होती. पण हे मला एक्सप्रेस नाही करता येणार. पण मी जेव्हा ह्याला फर्स्ट टाइम बघितलं होतं, मला कधीच वाटलं नव्हतं की ह्याची आणि माझी मैत्री किंवा ह्याचं आणि माझं बॉन्ड होईल, ह्याचं आणि माझं भावा बहिणीचं रिलेशन होईल. पण ठीक आहे, ॲट द एंड तू जे काही बोललास माझ्याबद्दल मला इमोशनल केलंस तू. आणि काय बोलू मी, ठीक आहे. चल. मध्यरात्री 2:15 वाजता. 3 महिन्यापूर्वी मी या सुंदरशा घरात आलो. खूप नाती जमली, काही राहिली आणि जी राहिली ती नाती सगळेच माझ्यासाठी आज गिफ्ट आहेत. सर्वात मोठी गिफ्ट आली आमच्या आयुष्यात 1 महिन्यानंतर, 2ऱ्या महिन्यात, सुनामीच्या रूपात. ॲक्च्युली सुनामी नाही म्हणलं, सॅन्टाक्लॉज होती तू. खूप सारे गिफ्ट सगळ्यांसाठी घेऊन आलीस तू. प्रत्येक इमोशनचा गिफ्ट होता त्या बॅगमध्ये. केअरिंग, लव्हिंग, गेमला कसं पुढे घेऊन जायचं, सगळ्यांना साथ एकत्र धरून ठेवायचं, भांडायचं पण तेवढंच प्रेमही दाखवायचं. हे फक्त एक खरा इन्सान करू शकतो. राखी, तुझं आणि माझं किती वाजलं, किती भांडणं झाली, तुला माझ्याबद्दल जे काही फिलिंग्स असतील, वॉट एव्हर, आय रिस्पेक्ट एव्हरीथिंग. पण तू जे आमच्यासाठी करतेस, या घरासाठी करतेस, ते आमच्यापैकी कोणीच करत नाही. आणि तू माझ्यासाठीच नाही, या घरासाठी एक सर्वात मोठा गिफ्ट आहेस. त्यामुळे प्लीज येत तुम्ही आहात, तुम्ही समजून घ्या सगळे. यू नो माय लव्ह फॉर यू ऑल. काटा गँग. पण मला जेन्युअनली तिला द्यायचं होतं गिफ्ट. राखी, तू यारो का यार है, तू दिलदार है, ऐसे ही रे बस, अशीच राहा. थँक्यू सो मच. दिस इज सरप्राईज फॉर मी. थँक्यू. तू पण खा, तू पण खा. सो थँक्यू बिग बॉस, थँक्यू सो मच या गिफ्टला पाठवण्यासाठी. रिअली ॲप्रिशिएट. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. जे माझं कर्तव्य आहे, जे माझं काम आहे ते मी करते इमानदारीने. थँक्यू सो मच. हे माझं आहे. थँक्यू. मध्यरात्री 2:30 वाजता. मी जेव्हा या घरात आले तेव्हा ठरवूनच आले होते की नाती वगैरे मी तयार करणार नाही. आणि हे मी प्रत्येक आठवड्यात टास्क्समध्ये बोलली आहे की मी इथे बिग बॉसमध्ये आली आहे तर बिग बॉस हा गेम शो आहे आणि मी इथे गेम खेळणार आहे. मला उत्सव नात्यांचा खेळायचा नाही आणि नात्यांच्या बंधनात अडकायचं नाही आहे. कितीही आपण नाही म्हटलं तरी पण हे शेवटी एक घर आहे आणि बिग बॉस आपल्याला सगळं काही शिकवतात. पहिलं नातं मी तयार केलं प्रभूशी, नंतर मला दादा भेटला, मग दीपाली ताई आणि असा आमचा ग्रुप बनला.
मला माझी फॅमिली मिळाली. पण कधी कधी असं व्हायचं की रात्री जेव्हा झोपायला जायचं तेव्हा मनामध्ये खूप काही साठलेलं असायचं आणि ते बोलताच यायचं नाही कोणाकडे, कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये, प्रत्येकाच्या टेन्शनमध्ये व्यस्त असायचे आणि एजचा थोडा डिफरन्स होता. तर असं वाटायचं की माझ्या वयाच्या भावना नेमकं समजून कोण घेणार. मग आली रेवा, माझ्याच वयाची, माझ्याच सारखी, ओव्हर थिंकर, बाकीच्यांचा जास्त विचार करणारी आणि स्वतःला लास्टला ठेवणारी. तिला ओळखायला मी चुकले पहिल्या आठवड्यात. नंतर मला रेवा यायला लागली. मग मी तिच्याशी बोलायला लागले आणि मग प्रभू अचानक गेला. मला त्या दिवशी तिचं वाक्य आठवतंय, तन्वी एवढं कशाला रडतेस, मला मान्य आहे मी प्रभूची जागा घेऊ शकत नाही, पण प्रभूसारखं तुला ऐकायचा नक्की प्रयत्न करेन. प्रभू जसा तुझ्यासोबत राहत होता तसं राहायचा प्रयत्न करेन, माझ्यावर विश्वास ठेव. आणि त्या दिवसापासून ती माझी इतकी केअर करत होती, प्रत्येक मिनिटाला त्याच्यावरून तिला बरंच काही बोललं गेलं. ती माझ्यासाठी खरंच एक गिफ्ट आहे, कारण ती 24 तास मला ऐकत असते. आणि ह्या प्लॅटफॉर्मवर मी सारखी बोलत आले की मला मित्र होता, मैत्रीण नव्हती. आज मी इथेच सांगते, मला या प्लॅटफॉर्मवरती एक मैत्रीण मिळाली आणि खूप छान मिळाली. आणि बाहेरसुद्धा ही माझी मैत्रीण अशीच राहशील. डाएट थँक्यू, आय लव्ह यू. मला एक्सपेक्टेड नव्हतं आणि कदाचित तिने नाव नसतं घेतलं तरी मला माहिती आहे की तिचं आणि माझं काय नातं आहे. तर थँक्यू, सगळे स्पेशल आहेत, पण थँक्यू फॉर दिस गिफ्ट. आय लव्ह यू. मध्यरात्री 2:45 वाजता. येस, ऑब्व्हियसली विशाललाच देईन मी हे गिफ्ट, कारण या घरात खूप गोष्टी सोबत बघितल्यात. जिंकलो पण आहोत सोबत आणि हारलो पण आहोत सोबत. मी आमच्या दोघांमध्ये जेव्हा पण काही घराचं कॉन्व्हर्सेशन होतं, बाहेरचं कॉन्व्हर्सेशन होतं, मी आजच मी त्याला सांगत होते की रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर मला लग्न करायचं तर माझ्या मागे कोणच नाही आहे की जे माझ्यासाठी पैसे साठवून ठेवले आहेत. म्हणजे एक म्हणतो ना आपण की हां, मी हिच्या लग्नासाठी पैसे करून ठेवले, असं भाऊही नाही आहे आणि बाबाही नाही आहेत. आणि तेव्हा तो मला बोलला की तुला कधीही काही लागलं तरी एक कॉल कर. आणि हे मी बोलायचं म्हणून बोलत नाही आहे, तुला जे काही हवं असेल ते मी सगळं करायला रेडी आहे. आणि मी त्याच्यावरती त्याला असं बोलले की नाही, मला तसं नको आहे. तर त्याचं असं होतं की हां, मला माहिती आहे, पण कधी तुम्हाला फोन कर, मी तुझ्यासाठी नेहमी उभा असेल. माहीत नाही का, पण बऱ्याच वेळा खूप काळजी वाटते त्याची. गेल्या ह्या आठवड्याभरात फील केलं मी की तो एकटा पडतोय. मी माझा जेवढा वेळ देता येईल तेवढा मी वेळ देते त्याला, त्याच्याशी बोलते, पण जेवताना एकटाच असतो. हे सगळं नाही बघवत मला. आणि तू एकटा नाही आहेस, मी आहे तुझ्यासोबत. बाहेर जाऊन कुणालाच नाही भेटणार आहे मी, पण तुला मी एक फोन तरी नक्की करेन. तुला माझ्या घरी यायचं आहे. मी नाही बघू शकत असं तुला. खोटी मुलगी आहे बोलती, खोटी मुलगी आहे बोल. इथे पण खोटं बोलता गेलं, इमोशन नाहीये. कधीच विचार नव्हता केलेला मी की मी असं रडेन कोणासाठी तरी. हार्ट शेप. तू हे अचीव केलंयस, कळलं? ही मोठी अचीवमेंट आहे की मी तुझ्यासाठी रडतीये. थँक्यू. लपव एक एक करून मला देशील. थँक्यू बिग बॉस ह्या टास्कसाठी. मध्यरात्री 3 वाजता. बिग बॉस, मी नाही रडणार आहे. मी ॲक्च्युली ठरवलं होतं, मागचे 2-3 आठवडे मी नाही रडले होते, कारण सगळेजण म्हणायचे की मी रडते, मी इमोशनल आहे, मी नको ते इमोशनलच्या पायी मी सगळ्यांकडे जाते. या घरात जेव्हा पहिल्यांदा आलं आहे तेव्हा असा विचार नव्हता केला की मी पर्टिक्युलर एका व्यक्तीबरोबर कोणाबरोबर जाईन. त्या ह्याच्यात वाटेत मला आरबी भेटला. आरबीबरोबर माझं एक कनेक्शन झालं आणि ते खूप चांगली मैत्री झाली, जिथे मी इमोशनली खूप बॉन्ड झाली. खूप चांगलं एकमेकांबरोबर आम्ही कनेक्ट झालो. विशाल माझा बाहेर मित्र होता, तरीही या घरात आल्यानंतर एक गोष्ट, अशा काही सिच्युएशन आल्या की तिथे आम्हाला
एकमेकांसमोर उभं राहावं लागलं. राखी आली. राखी सगळ्यांनाच माहिती कशी आहे, थोडी भांडते, नको ते बोलते, लेकिन मनापासून ती खरंच खूप छान आहे. ह्या घराच्या प्रवाहामध्ये वेळ आली होती, सिच्युएशन आली होती जिथे मला खरंच टोळीच्या अपोजिट काट्याला उभं करायचं होतं. कोणतरी हवं होतं जिथे आम्ही एकत्र येऊ शकतो. ती होती तन्वी. हे गिफ्ट मी तिला देईन. तिची भली माझ्यावर तिचं बॉन्ड नाही झालं, पण मी तिला एक सांगेन की मला माहिती आहे मी कधी तुझ्याबरोबर एक्सप्रेस नाही झाली, कधी बोललं नाही झालं, पण आपलं नकळत बोलणं व्हायचं. तुझं एक प्रभूबरोबर एक बॉन्डिंग होतं, त्यामुळे प्रभूबरोबर बोलायचीस, तिच्याबरोबर राहायचीस. पण मला असं कधीच झालं नाही की तन्वी ही माझ्यापेक्षा कोणी वेगळी मुलगी आहे. मी माझ्या डोक्यात हे कधी आलं नाही की हा बॉन्ड नाही, हा बॉन्ड आहे. हा बॉन्ड आपोआप होता, तो कनेक्ट झाला आणि तो कनेक्ट राहिला. तो एकदा नाही दोनदा बोलीस मला त्रास झाला तन्वी, आणि मी ते एक्सप्रेस केलं आणि म्हणून मी तुला तिथे टाकलं. जे मी भले तुझ्यापेक्षा मोठी असेल, जिथे तू आरडाओरडा करून मला गेममध्ये खेचून घेऊन येणारी तीच आहे अगं. मी वेगळी नाही आहे तनू. तुला तनूच बोलते मी. मग का सतत असं बोलते? मला त्रास होतो अगं. हे गिफ्ट मी तुला देते. दीपाली ताई, तू नीट ऐकतच नाही. काय बोलले होते मी दादा आणि प्रभू यांच्या सोबतचं माझं नातं बहीण भावांचं सांगितलं होतं. तू माझी मैत्रीण आहेस, रेवा माझी मैत्रीण आहे, दोघींचं पण नाव नव्हतं घेतलं. तुला त्याचं वाईट वाटलं यासाठी सॉरी. माझ्या मनात तसं काही नव्हतं. तुला गप्प फॅमिली बस आता. मेंबर म्हटलंय मी. तुम्ही दोघी गप्प बसा आणि हा गेट आउट. चटोरे प्रेम करताय का कसा भांडताय फालतूचं. प्रेमाने हे पण कसं देतेस? ऐकत जाग ताई, बाई म्हणजे ताई, ऐकत जाग. मध्यरात्री 3:15 वाजता. ओ माय गॉड, आता इतका कन्फ्युजन आहे मला. आय लव्ह यू ऑल. ह्या घरात मी आली मोर दॅन 2 months. सगळ्यांनी मला सहन केलं. ओ माय गॉड, कधी कधी मी विचारते मी कोण आहे. बापरे, लोक मला सहन करतात, हेट करतात, परत लव्ह करतात. तर मला हे सांगायचं आहे की वन स्पेशल पर्सन आर बी यू. मी इतकी आकडू, इतकी राडा गर्ल यू आर सेईंग अँड सुनामी, पण ज्याने मला सजवायला शिकवलं, लाजायला शिकवलं, तो फक्त तूच आहे. मी कधी लाजणारी नाही, सजून बसणारी नाही. मी काही घालते, कशी कपडे घालते. मी कधी साडी घालणारी नाही. मला चालायला होत नाही, पण ह्याला आवडतं. दीपाली रोज साडी घालते, तिला बघून मी रोज साडी घालते. पण मला खरंच मला दोघांना द्यायचं आहे. कारण तिला दिलं तर तुला, आणि तुला दिलं तर तिला. तर तुम्ही खरे मित्र आहात. पण मी दीपालीला देणार, कारण रागात, ह्या घरात राग असतो. काय 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 मी तिला बोलली आहे. तर आज सगळ्यांसमोर मला तिला परत एकदा हग करायचं आहे, लव्ह करायचं आहे आणि सॉरी बोलायचं आहे. आणि हे आणि असाही तिचा नवरा माझा मित्रच आहे. आम्ही फॅमिली आहोत. माझी बहीण, सो सॉरी, लव्ह यू, सो सॉरी. हे तुझ्यासाठी, माझ्यासाठी की आरबीसाठी? दोघांसाठी. तू मनाने नाही बोलली. तुझं लक्ष सगळं त्याच्याकडे होतं. माझं जिंदगी त्याच्याकडे, लक्ष काय आहे. हो, छान मित्र आहे तो माझा. ए विशू, लव्ह यू. पाणीमध्ये कितीही छडी मारली ते वेगळं होत नाही. माझे मित्र इथं नाही आहेत, पण इथे आहोत. बाहेर जाऊन पण आपण आहोत. तू सांगतोस ना एकटं एकटं, हे बिग बॉसचं घर आहे. मी इतके सीझन केले. एकटं नाही बसायचं. हा बोलायचा शो आहे. सगळ्याबरोबर जा, बोल. जे नाही बोलणार ते त्यांचं तसं दिसणार. कोशिश तर करा, आहे का नाही? तू बोलवलेस खरं, पण ज्याच्यासाठी द्यायचं होतं त्यालाही बोलवते मी. प्लीज. येस. तुला देते, थोडे मलाच दिलंय, ते मीच घेतलंय. तू दे तिला, त्याला तू दे. थँक्यू. मंडळावर ये. हॅलो. मध्यरात्री 3:30 वाजता. आता वेळ आहे एका कठीण आव्हानाची. पार्टी म्हटलं की सगळ्यांनाच जायचं असतं, पण या बिग बॉसच्या घराचे काही नियम आहेत. इथे प्रत्येक गोष्टीची किंमत कळणं गरजेचं आहे. म्हणूनच आता बिग बॉसच्या पार्टीमध्ये
ज्या ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या फक्त काहीच सदस्यांना मिळतील आणि उर्वरित सदस्य त्याचा उपभोग घेऊ शकणार नाहीत. घरात 7 जण आहेत. 7 पैकी फक्त 5 जण बिग बॉसच्या पार्टीमध्ये येऊ शकतात. 7 जणांपैकी तन्वी, आपण तिकीट टू फिनाले जिंकल्यामुळे आपल्याला पार्टीमध्ये थेट प्रवेश मिळतो आहे. अभिनंदन. थँक्यू बिग बॉस. आता उरले आहेत 6 जण. त्यातली टीम ए आहे विशाल, अनुश्री आणि राखी. तर टीम बी आहे राकेश, रेवा, दीपाली. टीम ए आणि टीम बी आपापसात चर्चा करा आणि बहुमताने ठरवा समोरच्या टीममधला कोणता एक सदस्य बिग बॉसच्या पार्टीला जाणार नाही. तन्वी, आपण या चर्चेत सहभागी होणार नाहीत. हा टास्क त्या 2 टीमसाठी आहे. वेळ सुरू होत आहे आता. चल, त्याला तो डाएटवर आहे ना, त्याचं डाएटचं हे चालतं, तो खाणार नाही, जो पिझ्झा नाही खाणार, तो बाकीच्या सगळ्या गोष्टी नाही खाणार. पिझ्झा बर्गर हेच आहे, खायसाठीच आपण करतोय का हे नक्की आहे का? काही नाही, असलं मी तुला तरी ते रेवाला सांगते, नको जे द्यायला. लोक 3 महिन्यापासून इथे आहेत त्यांना कधी पिझ्झा पग काय बघितलं नाही, ते टायर्ड आहे, तर त्यांना खाल्लं नाही आहे हे काय, फक्त डाळ भात खाल्लंय, रोट चपाती खाल्ली. तर मी तसं पार्टीमध्ये काय असतं हो, कळालं तेच मला. असतं. खायच्या प्यायच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण मला रेवालाच बाहेर काढावं असं वाटतं. जेन्युअनली बघायला गेलं जर असं असेल 3 महिन्यापासून जो आहे ऑलरेडी आणि जो इतके दिवस खेळतोय सगळं करतो, तर तो जायला पाहिजे बीच्या पार्टीमध्ये. अनुश्री आहे आणि विशाल आहे. मला नाही वाटत, कारण जेवढं मग राखी खेळली आहे एव्हरी डे ऍक्टिव्ह राहून तिचं ते पण कॉन्ट्रीब्युशन आहे. मला जास्ती वाटतं. तिचं जसं- जसं contribution थोडी आहे. संपली, तसं विशालचं काहीच गेम तोडता बसतो, तो प्रयत्न करताना दिसत नाही. तर आपण गेम पर्स्पेक्टिव्हने बघतोय हो की इथे आपण रिअल राहून Exactly. बिग बॅसच्या घरी कोण डिझर्व नाही करत तसं बघतो. Exactly, तसं बघतो. थँक्यू. मध्यरात्री 3:45 वाजता बिग बॉसनी प्रॉमिस केल्याप्रमाणे गार्डनमध्ये मेजवानीची सोय केली आहे. टीम ए जाहीर करावं. बिग बॉस या गेममध्ये योगदानाच्या आधारावर आम्ही रेवाला या पार्टीच्या बाहेर ठेवत आहोत. बिग बॉस आम्ही विशालला विशाल आणि रेवा, आपण पार्टीचा भाग होणार नाही. ओके बिग बॉस. तसेच गार्डन एरियातही जाणार नाही. ओके बिग बॉस. पार्टी एन्जॉय करायची आहे, प्लीज चला. त्याच्या अरे बिझनेस पागल, तू काय माहिती आहे की बघ. ये एन्जॉय करायची आहे, प्लीज रिक्वेस्ट चल. रिस्पेक्ट बिग बॉस बर्थडे, प्लीज रिस्पेक्ट मी. अरे पण It's okay, येणारच आहे. थोडं ती रडतेय तर ती अगं नाही नाही, मला बरोबर आहे, reason आम्हाला होतं. एक बाय वाईट बाय वाटतं, बाय. पण काय इट्स ओके करायचं? इट्स ओके इट्स ओके. आपला बिग बॉस आहे, थँक्यू बिग बॉस. थोडं गरम करून आणूया. गरम पाहिजे, गरम, हो. त्याच्याशिवाय नाही होणार. हे चपातीच माझी पार्टी आहे. बाप रे, मला यकीन होत ना खरंच आपल्या समोर हे जेवण आहे. मी ते चपाती ते भाजी खाता खाता तकली बाई. पहाटे 4 वाजता फक्त हिच्या एका ओटनी मी तिकीट टू फिनाले नाही खेळली, तर मला ते सतत वाटे का केलं. तर असं ताई, आता कोणाला कमी जास्त मी समजत आहे, पण आता अरे, तेच आहे की एवढे जसं दिवस माझं आणि तुमच्या तू दोघांची जसं एकमेकांसाठीची प्रायोरिटी होती, त्याच्यात मी कधी बोलले नाहीये की मला का नाही. प्रायोरिटी म्हणून तुला मी जाऊन आतमध्ये तुला वोटिंग नसतं केलं, हिला केलं असतं. अगं हो, पण मी आधीपासून होती. आता तुमच्या दोघींमध्ये असं तर ऑब्व्हियसली तुला केलं असतं. ही तिच्या तोंडासमोर सांगते मी. काय प्रश्न आहेत हे मला कळतच नाही. मला अचानक हे प्रश्न आलेत आता डोळ्यासमोर. असे प्रश्न मला येत दिसतायत माझं जे सगळ्यांकडून. काही प्रश्न त्याच्यातला नाहीये. मला फक्त एकच फील आलं जेव्हा अनुश्री तिथे बोलत होती, तेव्हा अनुश्रीच्या त्या जेव्हा तू डायरेक्ट ज्या पद्धतीने रिॲक्ट झालीस मला घेऊन, तोपर्यंत आता त्या दिवशी आपलं झालं होतं तिथे संपलं होतं. आपण रात्री बोललो होतो, त्याच्यावर आपलं पुढची चर्चा पण नाही झाली, काय नाही झालं. मला मुद्दे मोठे करायचेच नव्हते. मी हिला तेच बोलले. तिकडे आपण ऑलरेडी तू आरडाओरडा करून एक मोठा झाला गोष्ट होता. एक गोष्ट मी आता क्लिअर करते. आपल्या घरातली गोष्ट मी कधी चव्हाट्यावर मांडायला गेलेच नव्हते. अगं पण तूच ऑलरेडी चव्हाट्यावर मांडली होती, एवढ्या जोरात बोलून झालं होतं त्यांना ती माहीतच गोष्ट. नव्हता विषय. राखी येऊन बोलली तू सगळा विषय बाहेर. नाही, अनुश्री दरवाजात होती, अनुश्रीशी ऐकून घे. तुमचा आरडाओरडा ऐकू येत होता डॅन्यूब मध्ये, आणि आम्ही वाकून बघत होतो,
तर ताई ते तिथे बसली होती आणि तू तिथून थोडी लांब होती क्रॉसमध्ये आणि तू तिथून बोलत होतीस. तर आम्ही ते बघितलं की अरे काय झालं म्हणून आपण मग म्हटलं की जाऊ दे बघूयात नंतर. मग तू तिथून निघून गेलीस, मग आम्ही ताईकडे गेलो. अनुश्री आली तिकडे, ती बसली. अनुश्रीशी मी बोलली, तेवढंच बोलली, तेवढं फक्त मागून राखी आली. अनुश्री, मागे तू मी रडत असताना विचारायला काहीतरी आली होतीस तू आणि सागरदा, मी तुमच्यासमोर तोंड उघडलं होतं काही बोलायला. नाही, हा माझ्यातला आणि तिच्यातला फरक आहे, तेवढंच सांगायचं होतं. राखी, आय कॅन इंग्लिश. अगं पडशील. हे काय? दुपारी 1:15 वाजता. सगळं ठीक होणार. नालायकांनो, छान होता तुमचं दोघांचं. हिला एवढं रडताना हिला बघितलं. हे आहे इमोशनल, खोटं बोलते. एकदा अंडी बनवली होती तुझ्यासाठी, तिने बनवून घेऊन आली होती आणि त्या प्लेटमधनं मी खाल्ली. ही म्हणते खाऊ नको आणि तू आलाच म्हणाला अरे खाली दे यार, आपण जस्ट टास्क घेऊन आलो होतो. बनवलेलं त्याच्यासाठी साईडला काढून ठेवलेलं. मी म्हटलं त्याचं नको खाऊ, तू माझं खा, त्याला खाऊ दे. आठवलं? रात्री झालं तुमचं बोलणं. हां, थोडंसं झालं. मी माझी भडास काढली. मी सगळ्यांनाच सांभाळलं. तुझा ग्रुप मी माझा धरून ठेवला होता की इथपर्यंत, त्यासाठी इथपर्यंत पोहोचलो 100%. मी तर ते क्रेडिट मी घेणार. पण मला माहिती होते की कुठेतरी तन्वी प्रभूबरोबर सेटल आहे, ती त्याच्याबरोबर गी म्हणते. मी पण बसायची, बोलायची, माझ्याकडनं जेवढं व्हायचं तेवढं मी करायची. तन्वीचं मला ती जे बोलते आणि करते ते दोन वेगळी गोष्ट वाटतात. आणि ती स्वतःचा गेम खेळ, पण त्या गेम मध्ये ना ती काय करते ना, फक्त स्वतः पुढे जाते. बाकी लोकांना हा, बाकी फक्त लोकांना तू स्वतः. जातं मला खेळायचं, माझी ट्रॉफी, माझं हे बाकी सगळे गोट्या खेळायला असं नाही. आता मी तुला सांगते, तुला उमेदवारीमध्ये तिने वोट नाही केलं ना, तिचा पण सेम पॉइंट ऑफ व्ह्यू असणार आहे. फक्त तिने वापरलं काय रिझन की त्याच्याने माझा बॉन्ड चांगला आहे, त्याच्याने माझं नातं चांगलं आहे, तुझी माझी मैत्री आहे, तुझं माझा बॉन्ड तितका चांगला नाहीये म्हणून मी त्याला वोट केलं. गेमच खेळते ती, फक्त नात्यांचं नाव लावून, रिझन्स नात्यांचं देऊन. हेच काल मी बोलत होते. हे एक नोटीस केलंस तू, राकेश दादा रिसेंटली तिची प्रायोरिटी झालाय. माहिती आहे मला. कारण का त्याचा गेम अप झालाय आणि तो स्ट्रॉंग दिसतोय. तिला असं वाटतं की तो फायनलिस्ट होऊ शकतो, त्याच्यामुळे त्याच्या प्रायोरिटीमध्ये त्याच्यासोबत कनेक्शन आहे. का तर नात्यांमध्ये अडकून तुला सपोर्ट करायची कधी वेळ येऊ नये. तिला जो फायदा मला दिसेल हीच गोष्ट नाही पटत की गेम मध्ये नात्यांचा वापर करणं. तू धडधडीत सरळ बोलून टाक ना, मी पहिला जिंकायला आठवडा आलीये. जेव्हा रेवाला मी घेऊन आले ना, तो आठवडा ती रेवाच्या विरोधातच होती पूर्णपणे. रेवा नकोच होती. प्रभू गेला ना, मग कोणतरी पाहिजे ना ऐकत बसायला आपलं. आता तुझ्या केसमध्ये कसं आहे, तू पण प्रत्युत्तर देतेस, तू बोलतेस, तू फक्त ऐकून घेत नाहीस ना. कळतंय तुला? दिवस इतके दिवस गेले. संध्याकाळी 4:30 वाजता. ताईचा जेव्हा संबंध येतो ना, ती थांबतच नाही. जेव्हा माणसाला त्रास होत असतो ना आतून, मला असं वाटतं कुठेतरी ती बोलते असं ती म्हणते, पण मला ते पोकिंग वाटतं त्या सिच्युएशनला. टोन सांभाळ फक्त. पण टोन माझा फक्त ताईवरतीच बदललाय. तुझ्यावरती जेव्हा माझ्यावर पण बदललाय ना, तो खूप बदललेला. सॉफ्ट होता हो, असं पण मी तुझं म्हणेन. ती हॅबिट आहे, पण ती तुला ती चांगलं तुझं काळजी घे सांगून त्या सांगतो मोठा, गोष्टीची. की त्याची कळलं काळजी घे. कळलं मला मला. जस्टिफाय करू नकोस इथे. तू जेव्हा जेव्हा लोकांसमोर मला बोललायस ना, तेव्हा तेव्हा मी आवाज चढवून तुला बोलले. हो. एकांतात असताना तुझ्या आवाज नाही चढवलाय. मला राग इथेच येतो जेव्हा घरची भांडणं आपण दुसऱ्यांसमोर मांडतो. इथे कोणी परफेक्ट नाही ना, तू परफेक्ट आहे ना ती perfect. नो वन. ते बोलतच नाही आहे म्हणून. कोणीच perfect. मग तीच आहे. आणि काय झालं, एकच गेम रिपिटेटिव्ह झालाय. चांगलं दिसायचं त्या ह्याच्या चक्करमध्ये आणि स्वतःला परफेक्ट दिसायचं. कुठल्याही मुदत हे चुकीचं आहे, हे बरोबर, हे चुकीचं आहे, हे बरोबर. हेच गेम आहे, हेच जर्नी आहे. तुला तुझी चुकी कोणी सांगितलं ना की तुला नाही आवडत, तुझ्यामध्ये हो मध्ये हो सांगायचं. मग आता विशाल बोलला तेव्हा मी का नाही त्याच्यावरती उत्तर नाही, केलं? तुला म्हणजे रेवा काय सांगते, तू जेही सांगते ना हो हो, तसं नसतं. फ्रेंड्स काय असतं माहित आहे, एक मिनिट, फ्रेंड्स काय असतं, तू माझी चुकी असली आणि मी सांगितलं हो ग माझी चुकी आहे, तुला चुकी सांगितलेलं तुला आवडत नाही. तुझ्या हो मध्ये अरे हो खूप सांगायचं. ऐकलंय चुकी मी. दीपाली ताईला आत्ता जाऊन कुठेतरी कळतंय, तुला माहिती आहे का? पण टू लेट झालंय. त्यासोबत काय झालं ते ना, आता बघ ना, राहिलं ना मागे. काल तिला पार्टीला पण कोणी नाही बोलवलं, म्हणजे चॉकलेट कोणीच नाही.
खूप वाईट वाटतं माहिती त्याच्यासाठी, कारण तिने सुरुवात केली होती ना, तिने बनवलं होता काटा आणि तीच त्यातून बाजूला राहिली. तन्वीला गुड लिस्नर पाहिजे. मला असं वाटतं की ती लिस्नर माझ्यासाठी पण ती गुड लिस्नर आहे. जेव्हा मला बोलायचं असतं मी का आहे शो मध्ये, कारण कुठे ना कुठे माझी पर्सनॅलिटी दिसली असेल. जर मी चुप असते, मी ऐकतच असते, तर मी कधीच- आपण राग नाही करत. मी तुला हेच आपण normal सांगते, talk इट इज नॉट ओनली अबाउट गुड लिस्नर. रागू नका. प्रत्येक गोष्ट भांडणावर Please. का घेऊन जाते? नाही, भांडू नका, रागू नका. नाही कारण भांडणासारखंच होतंय ना. एक मिनिट, ही काय सारखी म्हणती आता. अरे मी बघा, माझं मला करा. अरे पण हे Conversation post करा. केलं It is जातं, not मी कालपासून possible. हेच कुठे ऐकते करते ती? दादा. तिला जे वाटतं सदस्य पण ती बोलतीये. पण नको बोलू देत मग आपल्यामध्ये. घेतेस तन्वी. अरे मी कालपासून तेच ऐकते दादा. मी विचार पोक नाही करत करते. तन्वी, मी पोक नाही करत. आता ती तुझी मैत्रीण आहे, ती तुला खरं खोटं नाही सांगणार, पण मी तू माझ्या बरोबर बसून मैत्रीण बोलणार आहे, जिथे मला तू मला खोटं खरं खोटं वाटणार आहे सांगू मी शकतेस, सांगणार आहे. मी तुला तशी खरं मैत्रीण खोटं नाहीये, सांगणार. शुगर कोट करणारी मी मैत्रीण नाहीये. जेव्हा मला तन्वी नाही, नाही, चुकीची sugar coat वाटणार तू आहे, करतेस. नाही मला जेव्हा माझी भाषा, माझी लँग्वेजच तशी आहे की वाटणार. रेवाला कळत नाही, काल पण ती जे बोलली ती फॉलोअर दिसतीये, कम्प्लीट फॉलोअर दिसतीये. तन्वी बोलत होती जेव्हा प्रभू गेला तेव्हा ती बोलली मी आहे प्रभूच्या जागी. हे कसं नाही दिसत की ती फॉलोअर आहे आणि कुठे इंडिव्हिज्युअल गेम. हे जर ती माझी मैत्रीण आहे, मी सगळ्यांसारखी वागेल तर काय मैत्रिणीचा अर्थ? खरं सांगू? मैत्रीण म्हणजे Sugar coating सुखात आणि म्हणजे तू दुःखात तन्वीची दोन्ही चमची गोष्टीमध्ये आहे, सोबत चमचागिरी राहणं. करते तू. काही मी तुझ्यासारखी चमचागिरीच कुणाचीच करू शकत नाही. I'm sorry. फालतूपणा करू नकोस, फालतू गोष्टी बोलू तू फालतू- नकोस. तू स्वतःला फालतू इथं गोष्ट- ठेवलंयस. हो का? तू मी नाही ठेवलंय, ऑडियन्सने ठेवलंय. ठीक आहे, नाहीतर गेली असती नॉमिनेशन मध्ये डे वन पास झाली आहेस ना म्हणून वाचली आहेस. ठीक आहे, ओके, झालं तुझं बोलून. जा आता. संध्याकाळी 5:15 वाजता. मला तुला द्यायचं होतं चॉकलेटचा डब्बा, तुझ्यासाठीच होतं. मला ह्या घरात सगळं तूच प्रिय आहे. तू माझ्याशी भांड, तू काही बोल, मला आय डोंट केअर. पण मी हे तिला कोणीच दिलं नाही. तर मला असं वाटलं की तुला ती प्रिय आहे ॲज अ फ्रेंड या वॉट एव्हर, आय डोंट नो. कळलं मला. तर म्हणून मी तिला दिलं का की तुला बरं वाटेल, तुला खुश करायला मी तिला दिलं. म्हणजे बरोबर गेलोस तू. थँक्यू. एवढी काय विचार करते, बोलून बाहेर झालंय मला. जसं तिकीट टू फिरायला मिळालंय, घरातला वावरच कठीण झालाय माझा. तू खूप ओव्हरथिंक करतेय, खूप जास्ती स्ट्रेस घेते. अगं डिफेम करायची कामं चालू झाली आहेत त्या लोकांची. पण होऊ सरळ शकतं कळतंय. ऑनेस्टली मला एवढं मी ना ओळखत नाही ताईला, पण काही गोष्टी मला नाही पटत आणि मी तिच्या समोरही बोलायचा प्रयत्न करते. प्रॉब्लेम हाच होतो तिच्यासोबत की ती ऐकूनच घेत नाही. की मग मी बोलायला गेली की ताई असं मला पण असंच वाटतंय, तर तिला असं वाटतं की मी तुझ्याच बाजूने बोलतीये. ठीक आहे, इट्स ओके. तन्वीचं काय चुकतंय माहिती, चुकत नाही, पण काय होतंय की ती फक्त एका व्यक्तीला घेऊन बसते. तिला काय वाटतं माहिती आहे, आता शो संपायला आला आहे, हे सगळं काय बाहेर येतं आहे, तिला वोटिंग पाहिजे आणि सगळ्याला पाहिजे असतं. शो तर आहेच, पण ते खरं तर सांगावं लागणार. आता तिला जे फील झालं दीपालीला, किती आतमध्ये तिचं होतं, पण काटा ग्रुपमध्ये सगळे होते तर ती बाहेर निघत नव्हतं. पण ती काढते ना तर बरं आहे ना, काढू द्या ना. ह्या शोमध्ये तुमचे इमोशन बाहेर नाही येणार, जे आतमध्ये राग आहे ना, मग कुठे येणार, बाहेर जाऊन. एक्झॅक्टली. बरोबर आहे ना. तिला वाईट वाटलं, वाईट वाटलं, आणि पण तिला ही घेत गोष्ट- नाही. ती इमोशनल आहे. तन्वीचा मेन इश्यू काय होतो, एक तर ती स्वतः ऐकत नाही, ऐकत आणि दुसरं म्हणजे ती एका व्यक्तीला घेऊन पकडून बसते. प्रभू होता, प्रभूवर बसते. आता हिला, आता ही आली, हिला बसव. तर दीपालीला वाईट वाटणारच. कारण मी हिला सांगितलं तू शुगर कॉटिंग आहे आणि तू सगळं ऐकते ना, हो हो हो. जेही आहे ना मनामध्ये, एक्सप्लेन करून घे तिला की ताई हा प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं क्लिअरली की तू जाणून करते, हे पण बोल. मला कळलंच नाही. अगं मला प्रॉब्लेमच नाहीये रेवा तिच्याशी, तुला कळतंय का? मला कळतंय तिला आहे. मी फक्त अनुश्रीला उत्तर दिलं. आता जे खरं आहे ते बोलतीये, तर काय एवढं लागायला पाहिजे आणि त्याचा काय एवढा इश्यू बनवला जातो, हा, मला तिला तेच येऊ दे. कळत नाहीये. अगं हे ऍड करते ना राखीचं काय काम आहे? मग मी जनतेसाठी पण खोटी ठरते आणि अनुश्री नाही, उत्तर असं देताना विचार पण नको खोटी करू. ठरते. एका छोट्या वाक्याचा काय एवढा मोठा भतंगड बनवला जातोय आणि मला विचार नाही पण कळतंय आणि करत मला नाही. खूप हे प्रत्येक जण येतोय, बोलून जातोय 13व्या आठवड्यात सडनली तन्वी कळते सगळ्यांसाठी स्ट्रॉंग आणि चांगली होती. तिकीट टू फिनाले मिळाल्यानंतर तन्वीला डिफेम का करताय? तन्वी रेवाशी नाही बोल, कॅमेरा, तुला कळतं. मला तुला सांगतो राखी, मला खूप गोष्टी कळतात. मला काट्याचा प्रत्येक मेंबर कळतो, पण मी जे ऐकायचं ते ऐकतो, नाही ऐकायचं ते नाही. बरोबर आहे, ते तुला काही सांगणार तसं नाही चालणार आहे. काही गोष्टी सांगून पण उपयोग होणार नाही, ते मी सांगत पण नाही.
मला सरळ सरळ वाटतं अनुश्री, विशाल, मला काय वाटतंय राखी माहितीये का? यांनी ते plan केलेलं आहे. की तिकीट टू फिनाले सोडायचंय. मिळाल्यापासून कसं तन्वीचे निगेटिव्ह पॉइंट्स काढायचे या आठवड्यात, कसं तिला डिफेम करायचं जेणेकरून विनर ती नाही बनली पाहिजे. मेंटली स्ट्रॉंग राहा, असं चुप राहून स्ट्रेसमध्ये राहून स्वतःची तब्येत खराब नको करून घेऊ, हेच बोलणार आहे मी तुला फक्त. संध्याकाळी 7 वाजता. काय झालं? काय ते म्हण छोटी मुलगी आहे का, तिला काय होणार? डाऊट आहे म्हणून त्यांनी एक्सरे काढलाय. मी तुला हे बोलतेय तेच आता आपण जे बाहेर बोलत होतो परत स्ट्रेस्ड आहे ते मी तुला तेच बोलली की त्यामुळे तुझ्या गेमवरती खूप इम्पॅक्ट होणार आणि ओढले की किती एक पहिली गोष्ट ते सोडून दे आता, तुझी हेल्थ जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, तू आत्तापर्यंत खूप चांगली खेळलीस. हे असं करून अति विचार करून तू तुझं मेंटल हेल्थ खराब करतेस आणि त्याच्यामुळे ते गेमवर रिफ्लेक्ट होणार आहे. छान छान मस्त. माझ्यामुळे होत असेल तर आय एम सॉरी यार, असं काही नाही माझ्या मनात. त्यामुळे नाही मिसअंडरस्टँडिंग ज्या आहेत ना दोघींकडे पण नाही मी सोडलं ती गोष्ट. 4 लोक काय करतील त्या याच्याविषयी ते जाणून कर काही तू एक विचार कर. अगं सगळं मी तुला माहिती आहे का, मी पहिले डे 1 पासून सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. मी कधीच तोडण्याचा प्रयत्न नाही केलाय. अगं शांत होता संध्या तिला ते मेंटली आहे जितकं होईल तेवढं सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. ओनली हॅपी थॉट्स. ऑल गुड. एवढं क्लोज आहेस, हिम्मत ठेवता. कट घाल. ताई बाहेर बसूया चल, तुझ्यामुळे नाही त्रास होतोय बाळा मला. ताई मला तुझ्यामुळे नाही त्रास होते, शपथ सांगते. एवढं खेळलीस तुझ्यामुळे नाही वाटत काही असेल माझ्याकडे. नाही 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 ताई प्लीज. नाही मला तू आवडतेस पण मैत्रीण म्हणून आवडते. ठीक आहे ठीक आहे ओके 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 मी तुझी मैत्रीण आहे. ओके तू रेवा माझी मैत्रीण आहे. ओके 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 नको स्वतःची काळजी घे प्लीज. तुझी काळजी घे प्लीज. तू माझ्यामुळे हर्ट झालीस, मला वाक्य कळलं तुझं काय हर्ट झाली ते. हा बस नाही आहे. ते एक सांगू, झालं गेलं बस. हा हा विसरलं. आत्तापर्यंत जे काटा होता तो आपल्याला टेकवून ठेवायचा शेवटपर्यंत. रात्री 8:45 वाजता. मी ताईला बऱ्याच वेळा बोलले, तू अनुश्रीशी बोलतेस मला काही प्रॉब्लेम नाही, तू विशालशी का बोलतेस. पण ताई थोडीशी तशा माइंडची आहे की ती इन्फ्लुएन्स होऊन जाते लवकर. तर मी म्हटलं ना की मॅच्युरिटी मी माझ्या एजला किती अजून दाखवू. मला पटतंय. असं कसं तुम्ही बोलू शकता की तुम्ही आता समज 4थ्या आठवड्यात बनला असेल तुमचा काटा, 4थ्यापासून आता 13व्या आठवड्यात आहे, एवढे आठवडे झाले आणि तू म्हणतेस आत्ता की माझं आणि तिचं नातं नाही आहे, माझी आणि तिची मैत्री आहे. एवढ्या आठवड्या नाही सांगता आलं. आता काम खतम तो आदमी खतम. दॅट इज तन्वी बोलते. तिकीट टू फिनालेच्या महा टास्क सोबत हा आठवडा सदस्यांमधील भावनिक क्षण आणि आरोप प्रत्यारोपांनी रंगला. पुढचा आठवडा हा या सीझनचा शेवटचा आठवडा असणार आहे. आता उद्या भाऊच्या धक्क्यावर आपल्याला कळेल की कोणता सदस्य या ग्रँड फिनाले आठवड्या आधीच घराचा निरोप घेणार आहे. यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी.